रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्या रूपानं महायुतीचा झेंडा फडकण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. उबाटा गटाचे अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या थेट लढतीत भाजपचे हिंदुत्ववादी मतदान निर्णायक ठरणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त आहे. तसंच सुनील तटकरे यांची कन्या अदिती राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. सुनील तटकरे यांचा वैयक्तिक जनसंपर्क खूप मोठा आहे. तटकरे यांचे उघड विरोधक मानल्या जाणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची क्षीण झालेली ताकद ही तटकरे यांच्यासाठी जमेची बाजू मानली जाते. या मतदारसंघाच्या किनारी भागात अल्पसंख्याक समाजाचं मतदान अधिक आहे. निवडणुकीच्या गणितात ते निर्णायक मानण्यात येतं. त्यामुळे अल्पसंख्याक मतं खेचण्यासाठी उबाटाचे अनंत गीते यांनी अधिक प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. मात्र ते फारसे सफल झाले नाहीत असं सांगण्यात येत आहे. अनंत गीते हे या भागातून अनेक वेळा लोकसभेवर निवडून गेले. 2019च्या निवडणुकीत मोदींची लाट असतानाही शिवसेनेच्या तिकिटावर त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी या भागात जनसंपर्क खूपच कमी केला होता. विकास कामांच्या बाबतीतही स्थानिक त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत होतं. म्हणूनच तटकरे यांचं पारडं जड मानलं जात आहे.